जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 111. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. ज्या वेळेला अशी मनापासून हाक भगवंताला, सद्गुरूंना मारली जाते, त्यामध्ये भावनेचा ओलावा असतो. त्यामध्ये आपल्या सद्गुरूंच्या अथवा आराध्याच्या सर्वोत्तमत्वाची जाणीव मनामध्ये दृढ असते. त्यांच्या अकारण करुणेबद्दल खात्री असते. आम्ही कितीही चुका केलेल्या असल्या तरीसुद्धा ते दयार्द्र आहेत आणि आपल्या भक्तांवर, दासांवर, लेकरांवर सदैव कृपाच करणारे आहेत याची खात्री जेव्हा जीवाला होते, त्यावेळेला तो भगवत चरणाशी आपल्या चित्ताचा लय व्हावा यासाठी अजिजी करू लागतो. आणि ही अजिजी हनुमंतरूपी सद्गुरूंच्या हृदयाला हलवते. आणि मग तेच आपल्या चरणी अनंत जन्मांचं कोट कल्याण करण्यासाठी त्या जीवाच्या चित्ताचा लय करून घेतात. पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा भगवंतांना अथवा सद्गुरूंना ते माझं हित करणारे आहेत या अनन्य भावानं आम्ही शरण जातो. जोपर्यंत ही अनन्यता जीवाच्या हृदयामध्ये येत नाही, तोपर्यंत त्याचं मन गिरक्या खात राहतं. आणि मुळातच चंचलपण हा स्वभाव असलेलं मन कुठंच स्थिर होऊ शकत नाही. आणि मग त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायकामध्ये सुद्धा त्यानं देह धारण करून सुद्धा आमच्या मनामधले विकल्प संपत नाहीत. जसं इथे जनक महाराजांच्या धनुष्य यज्ञशालेमध्ये जमलेल्या काही दुष्ट राजांचं झालंय. पण जे सुष्ट सज्जन राजे आहेत ते मात्र आमचं आयुष्यच आज धन्य झालं की आम्ही श्रीरामांना बघितलं या भावनेनं मंत्रमुग्ध होऊन त्यांचं दर्शन घेत आहेत. सहज प्रेम हे अनन्य शरणागतीतूनच निपजतं हे आम्हाला इथे तुलसीदास दाखवून देत आहेत. आणि असे हे सज्जन राजे कसे न्याहाळत होते श्रीरामांना आणि पुढे काय काय घडलं. सीता माता जी प्रभू श्रीरामांची अर्धांगिनी, अनादी अर्धांगिनी, पण इथे जगाला एक उपदेश देण्यासाठी, जगाला एक मार्ग दाखवण्यासाठी या भगवंत भगवतीनं देहधारण केला आहे. आणि तदनुसार त्या धनुष्य यज्ञशालेमध्ये सीतेचं आगमन झाल्यावर काय काय घडतं तिचं वर्णन तुलसीदासांनी किती सुंदर शब्दांमध्ये केलं आहे हे आपण आज बघूया. जेव्हा सज्जन राजे निहाळत होते तेव्हा अस कही भले भूप अनुरागे, रूप अनूप बिलोकन लागे, देखहि सुरनभ चढ़े विमाना, बरषहि सुमन करहि कलगाना. अत्यंत प्रेममग्न होऊन हे सज्जन राजे श्रीरामांचं अतिशय अनुपम असं रूप न्याहाळतायत. अनुरक्त झालेत त्यांच्यामध्येच. आणि म्हणलंय की सुर म्हणजे देवगणसुद्धा
आकाशामधून विमानांमध्ये बसून दर्शन घेत आहेत प्रभूंचं, सुंदर गायन करतायत आणि फुलं उधळतायत. अशा या धनुष्य यज्ञशालेमध्ये आता राजर्षी जनकांनी काय केलं तर जानिसु अवसरु सिय तब पठई जनक बोलाई, चतुर सखी सुंदर सकल सादर चली लवाई. योग्य वेळ बघून राजा जनकांनी आपल्या लाडक्या सीतेला बोलावणं पाठवलं. तिच्या सर्व चतुर आणि सुंदर अशा सख्या तिला सादर अतिशय आदरानं घेऊन आल्या. आणि आता जेव्हा ही जनकनंदिनी सीता त्या स्वयंवराच्या ठिकाणी आली आहे, त्यावेळी तिला बघून सर्वच मंत्रमुग्ध झालेत. आणि तुलसीदास तिचं वर्णन इतकं अप्रतिम करतायत, जिचं वर्णन करता येत नाही तिच्याबद्दल सांगतायत. म्हणाले, सिय शोभा नहीं जाई बखानी, जगदंबिका रूप गुण खानी, उपमा सकल मोहि लघु लागी, प्राकृत नारी अंग अनुरागी, सिय बरनियते उपमा देई, कुकबी कहाई अजसु कोलेई, जो पट तरियती समसिया, जग असी जुबती कहाँ कमनिया. म्हणतात रूप आणि गुणांची खाण अशी आहे ही. कोण आहे तर जगदंबिका आहे, जगत जननी आहे. अशा जानकीच्या सौंदर्याचं वर्णन कोण बरं करू शकेल म्हणतात तुलसीदास. पुढे म्हणतात, उपमा सकल मोहि लघु लागी. सर्व उपमा खूप छोट्या तुच्छ वाटतायत मला तिच्यासाठी म्हणतात. कारण प्राकृत नारी अंग अनुरागी, त्या सर्व उपमा प्राकृत लौकिक स्त्रियांविषयीच्या आहेत, त्यांच्या अंगसौंदर्याबद्दल वर्णन करणाऱ्या आहेत. पण त्यांचा उपयोग मी सीतेसाठी नाही करू शकत म्हणतात तुलसीदास. ती माझी माता आहे, जगत जननी आहे, त्यामुळे त्या उपमांचा उपयोग माझ्या जगत जननी जानकीसाठी करणं हे तिचा अवमान करण्यासारखं होईल, त्यामुळे मी करू शकत नाही असं इथे तुलसीदास सांगतात. आणि कवींबद्दल सुद्धा म्हणतात की कोण कवी कुकवी आणि अपकीर्तीचा भागीदार होईल अशा या लौकिक प्राकृत उपमा सीतेसाठी देऊन. आणि पुढं म्हणतात की जर कुणा स्त्रीबरोबर सीतेची तुलना करायची तर जगात अशी सुंदर स्त्री आहेच कुठे, जग अशी जुबती कहाँ कमनिया. कुठे आहे अशी स्त्री जिची तुलना सीतेबरोबर करावी. आणि पुढं म्हणतात आपली आराध्या, आपली माता, तिच्याबद्दल लिहिताना तुलसीदासांना इतर कुणीच श्रेष्ठ कसं वाटत नाही ह्याचं ते वर्णन आहे. त्यांना इतरांना कमी लेखायचं आहे असा त्याचा अर्थ नाही, पण जो आराध्याच्या चरणांमध्ये डुंबलेला असतो त्याला आपल्या आराध्याशिवाय इतर कुणी सुंदर दिसू शकत नाही. आणि म्हणून म्हणतात, गिरा मुखर तन अरध भवानी, रति अति दुखित अतनुपति जानी, विषबारुनी बंधु प्रिय जेही, कहिय रमा सम किमि बैदेही. म्हणतात देवांगना ज्या आहेत, देवांच्या स्त्रिया, त्या आम्हाला जितकं कळतं त्याच्याहून अधिक दिव्य आणि सुंदर आहेत, हे बरोबर आहे. पण त्यांमध्ये सुद्धा सरस्वती
खूप बोलते. सरस्वती ही वाणीची देवी आहे ना, म्हणून अशी तिला उपमा दिली आहे इथे तुलसीदासांनी अतिशय प्रेमाने. पार्वती अर्धांगिनी आहे बरं का. गिरा मुखर तन अरध भवानी, म्हणजे अर्धांगिनी आहे. अर्धा भागच पार्वती माता आणि अर्धा भाग शिवशंभू आहेत. तर अशा अर्थांनी त्यांनी म्हटलं की अर्धनारी नटेश्वराच्या रूपात तिचं अर्धच अंग स्त्रीचं आहे आणि अर्ध पुरुषाचं आहे. कामदेवाची पत्नी रती ही सतत दुःखी असते, कारण आपला पती अनंग आहे, शरीराविना आहे. आपण बघितलं ना पूर्वी शिवशंभूंनी त्याला शापनी दिला, भस्म केलं आणि मग रतीच्या अजिजीवरून, तिच्या प्रार्थनेवरून त्याला अनंग बनवलं. म्हणजे तो असेल पण तो शरीराविना असेल. त्यामुळे अशी ही रती आहे. आणि लक्ष्मीबद्दल सुद्धा म्हटलं आहे की विष आणि मद्य समुद्रात उत्पन्न झाल्यामुळे ते भाऊ आहेत. अशा लक्ष्मीला तरी जानकीसारखं कसं म्हणता येईल. इथे सगुण स्वरूप भगवतीचं जे आहे, जे या पृथ्वीवर प्रकट झालं आहे, त्याची बरोबरी कुणीही करू शकत नाही, एवढंच तुलसीदासांना सांगायचं आहे. त्याच्या बरोबरीनंच म्हणून ते अशा उपमा देतात ज्या योगे आमच्या जानकी मातेचं श्रेष्ठत्व सिद्ध होईल. आणि म्हणून पुढे म्हणतात, जौ छबी सुधा पयोनिधी होई परमरूपमय कच्छपु सोई शोभारजु मंदरु सिंगारू मथै पानी पंकज निज मारू एहि विधि उपजई लच्छी जब सुंदरता सुख मूला तदपि सकोच समेत कबी कहीं सीय समतुला. काय खरोखर म्हणजे आपलं आराध्य, आमचे सद्गुरू असोत, भगवंत असोत, जे काही ज्या एका रूपाशी भक्त अनन्य असतो त्याच्या पुढे त्याला कुणीच दिसत नाही, काहीच श्रेष्ठ वाटत नाही. हे कसं असावं हे शिकायला खरोखर ह्या चौपाया आणि दोहे आहेत. इथे म्हणतात तुलसीदास, ज्या लक्ष्मीबद्दल मी वर सांगितलं ती सुद्धा खाऱ्या समुद्रातून निघाली. आणि कशी निघाली तर मंथन केलं त्याचं समुद्राचं. अतिशय कठोर असं कच्छपाचं स्वरूप भगवंतांनी धारण केलं त्या मंथनासाठी. महाविषारी वासुकी नागाची दोरी बनवली होती. अत्यंत कठोर अशा मंदराचल पर्वतानं रवीचं काम केलं. देव आणि दैत्यांनी मिळून मंथन केलं. अशा तऱ्हेनं ज्या लक्ष्मीला प्रकट करण्यासाठी इतकी कठोर साधनं होती, त्या उपकरणांमुळे प्रकट झालेली लक्ष्मी जानकीची बरोबरी कशी करू शकेल असं म्हणतात. पुढे म्हणतात, आणि जर असं नाही समजा की अगदी उत्तम अमृताचा समुद्र आहे, परमरूपमय कच्छप आहे, सौंदर्याचीच दोरी आहे आणि शृंगार रसाचा पर्वत आहे, जर समजा स्वतः कामदेवानं आपल्या करकमलांनी मंथन केलं, अशा योगानं जरी सुखसौंदर्याची खाण असलेली लक्ष्मी उत्पन्न झाली, तरी सुद्धा म्हणतात कवी अतिशय संकोचानंच तिला जानकीसारखं म्हणतील. काय खरोखर ह्या उपमांचं, ह्या रूपकांचं स्पष्टीकरण अनेक संतांनी केलं आहे. पहिलं तर जसं म्हटलं तसं की आपलं आराध्य जे माता पिता आहेत श्रीराम जानकी, त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ इतर कुणी दिसूच शकत नाही भक्ताला. आणि म्हणून ह्या अशा उपमा दिलेल्या आहेत. आता खरं बघायला गेलं तर लक्ष्मीच सीतेच्या रूपानं तिनं अवतार घेतला आहे.
विष्णू भगवानांनी श्रीरामांच्या रूपात आणि लक्ष्मी मातेनं जानकीच्या रूपात अवतार घेतला आहे. त्यामुळे ह्याचा अर्थ अजून एक असा केला जातो की जे स्वरूप भिन्न नाही लक्ष्मीहून, तिला तिची उपमा कशी देता येईल. आणि दुसरं, आपल्या महिम्यामुळे सीतामातेनं स्वतः रूप धारण केलं आहे. म्हणजे अयोनी जे आहे सीतामाता, भूमीतून प्रकट झालेली आहे. त्यामुळे इतर कोणत्याही उपकरणाची, साधनाची तिच्या जन्मासाठी आवश्यकता नाही, असंही यातून सुचवायचे. म्हणून सीता श्रेष्ठ असं तुलसीदास म्हणतात. आणि अशी ही आमची सीतामाता जेव्हा तिथे आली तेव्हा चली संगलई सखी सयानी, गावत गीत मनोहर वाणी, सोहन वरतनु सुंदर सारी, जगत जननी अतुलित छबी भारी. जेव्हा अशी ही सौंदर्य सम्राज्ञी सीतामाता आपल्या चतुर सख्यांना घेऊन निघाली, त्या सख्या तिला घेऊन मधुरवाणीनं गात निघाल्या, तेव्हा एक अतिशय सुंदर अशी साडी सीतेच्या अलौकिक शरीरावर शोभून दिसत होती. विलक्षण लावण्याची छबी, अतुलनीय अशी ही जगत जननीची दिसत होती. जगत जननी अतुलित छबी भारी. पुढे काय घडलं. भूषण सकल सुदेश सुहाए, अंग अंग रची सखिन बनाए, रंग भूमि जब सिय पगुधारी, देखी रूप मोहे नर नारी. अतिशय सुंदर अशी आभूषणं आपापल्या जागी सख्यांनी काळजीपूर्वक सजवलेली होती, सजवून घातलेली होती. आणि अशा या सीतेनं जेव्हा त्या रंगभूमीवर पाय ठेवला, तेव्हा तिचं ते दिव्य रूप बघून सर्व स्त्री पुरुष मोहित होऊन गेले. देवसुद्धा आनंदले. हर्षि सुरन दुंदुभी बजाई, बरषि प्रसून अपछरा गाई, पानी सरोज सोह जयमाला, अवचट चितये सकल भुवाला. सर्व देवांनी सुद्धा मातेला बघून आनंदानं दुंदुभी वाजवल्या आणि पुष्पवर्षा करत अप्सरा गाऊ लागल्या, नाचू लागल्या. सीतेच्या करकमलांमध्ये सोह जयमाला, जयमाला शोभत होती. सर्व राजांना एकाच दृष्टिक्षेपात तिनं बघून घेतलं. आणि मग सिय चकित चित राम ही चाहा, भय मोह बस सब नर नाहा, मुनि समीप देखे दो भाई, लगे ललकी लोचन निधि पाई. सर्व राजांमध्ये बसलेल्या श्रीरामांना बघून चकित होऊन सीता त्यांच्याकडे बघू लागली. तेव्हा सर्वच राजे मोहवश झाले. म्हणजे ती त्यांच्याकडे बघते आहे हे कुणालाच कळू शकलं नाही. अशा रीतीनं मोहवश झाले. सीतेनं मुनी विश्वामित्रांजवळ बसलेल्या त्या दोन्ही भावांना बघितलं आणि लगे ललकी लोचन निधी पाई, तिचे नेत्र आपला खजिना मिळाल्याचे बघून श्रीरामांवर स्थिरावले. पण तेवढ्यात गुरजन लाज समाजुबड,
देखी सिय सकुचानी, लागी बिलोकन सखिन तन, रघुबीर ही उर आनी. सर्व गुरुजन जमले आहेत हे लक्षात येऊन सीता लाजली. फार मोठा जमाव तिथे आहे हे बघूनही संकोचली आणि श्रीरामचंद्रांना आपल्या हृदयाकाशात स्थिर करून सखींकडे बघू लागली. आणि त्या दोघांना बघून काय झालं सर्व लोकांचं तर, राम रूप अरु सिय छबि देखे, नर नारी न परिहरी निमेषे, सोचहि सकल कहत सकुचाही, विधि सन विनय करहि मन माही. हरु विधि बेगी जनक जड़ताई, मति हमारी असी देहि सुहाई. बिनु विचार पनु तजि नर नाहु, सिय राम करई विबाहु. जगु भल कही भाव सब काहू, हठ कीन्हे अंतहु उरदाहु. एहि लालसा मगन सब लोगु, बरु सावरो जानकी जोगु. सर्वजण प्रभू श्रीरामांचं रूप आणि सीतेची सुंदर अशी छबी बघून एकटक त्यांच्याकडे बघत होते. सर्वच जण मनामध्ये विचार करत होते, मुख्यतः जनकपुरीचे लोक आणि जे सज्जन राजे होते ते, की आणि विधात्याला विनवत होते. प्रकटपणे कोणी बोलत नव्हतं कारण त्यांना संकोच वाटत होता, कारण मध्ये धनुष्य यज्ञाचा पण होता. पण तरी देखील सर्वजण मनातल्या मनात विधात्याला विनवतायत. काय विनवतायत तर, हे विधात्या, जनक महाराजांचा हा जो जडताई असा शब्द वापरलाय, की एक प्रकारे त्यांनी का बरं हा पण लावलाय, असं करायला नको होतं त्यांनी. आणि हे त्यांनी नाहीसं करावं, हा पण नाहीसा करावा आणि विचार न करता सीतेचा विवाह रामांशी करावा, अशी बुद्धी त्यांना द्या, असं सर्व लोक विधात्याला विनवत आहेत. आणि असं जरी त्यांनी केलं, म्हणजे आपला पण रहित केला, तरीसुद्धा जग त्यांना चांगलंच म्हणेल, कारण ही गोष्ट म्हणजे सीतारामांचा विवाह व्हावा ही गोष्ट सर्वांनाच पसंत आहे. आणि पणाचा हट्ट धरला तर मात्र सर्वांच्याच मनामध्ये आशंका आहे पहा अजूनसुद्धा. कारण त्याचं रामांवरचा अविश्वास किंवा जनकराजांवरचा काही त्यांच्याबद्दल काही मनामध्ये विकल्प आहे म्हणून नाही, तर त्यांच्या मनामध्ये अतिशय दृढ तीव्र अशी कामना निर्माण झाली आहे की आम्हाला सीतारामांनाच वधूवर वेशामध्ये बघायचं आहे. आणि त्यामुळे असं म्हणतायत की पणाचा हट्ट धरला तर कदाचित हृदयाला पश्चात्तापाचे चटके बसतील जनक महाराजांना. त्यामुळे त्यांनी असं करू नये, कारण जानकीसाठी हा बरू सावरो, सावळ्या रंगाचं वरच योग्य आहे असं सर्वांनाच वाटतंय. आणि त्यामुळे विधात्याच्या चरणी सर्वच जण प्रार्थना करतायत. आणि ह्या प्रार्थनेला काय उत्तर मिळतं, पुढे काय काय घडतं हे आपण पुढच्या भागात बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.